आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज दुपारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। सुनील तटकरे यांच्यासोबतच प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील मिळते। मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। प्रचाराच्या नियोजनासंदर्भात देखील या बैठकीमध्ये या सर्वच नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंखणी सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, नाशिकची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी भुजबळांचं नाव देखील समोर येतंय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक आहे। खरं तर सागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या उमेदवारीची संदर्भातली निश्चितता जी आहे ती आता पूर्ण झालेली असल्याचं पाहायला मिळतं। फक्त नाशिकची जागा जी आहे ती अडून बसलेली आहे। नाशिकच्या जागेवरतून अजून देखील अद्याप तरी छगन भुजबळ यांचं नाव जे आहे ते अधिकृतपणे पक्षाकडनं घोषित करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आजच्या या संपूर्ण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये हा तिढा जो आहे नाशिकचा तो सुटणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीरनामा असेल आणि त्याचसोबत निवडणुकीच्या रणनीती असेल, या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होऊ शकते। काल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे पुण्याहून मुंबईला आलेले आहेत। त्यामुळे आज अजित पवार हे आपल्या पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत। त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। अलीकडेच शरद पवार यांनी खरं तर मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार या संदर्भात वक्तव्य केलंय। त्यामुळे त्या वक्तव्यावरती आज अजित पवार काही बोलणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। नक्कीच अक्षय, त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहिती।